आटपाट नगर होते. पूर्वी तेथील लोक शेजाऱ्यांशी प्रेमाने वागत बोलत होते. गुण्यागोविंदाने एकत्र राहत होते. पण आता काळ बदलला होता. त्यामुळे नामस्मरण, भजन, कीर्तन, परोपकार, माया, ममता, सेवा, सत्यप्रवृत्तीच्या गोष्टी लयाला जाऊन चोरी, दरोडा, जुगार, सट्टा, मद्यपान, व्यभिचार अशा वाईट गोष्टी वाढल्या होत्या. अर्थातच सर्वच माणसे दुराचारी नव्हती. नगरामध्ये काही चांगले माणसेही होते. त्याच गावात कमलिनी व तिचा पतीही राहत होता. दोघे धार्मिक, सत्यप्रवृत्त, शांत, सुखी व समाधानी होते. संसारात सुखी होते, पण काळाला ते मान्य नसावे. तिच्या भाग्यात भोगी लिहिलेले होते. तिच्या नवऱ्याला वाईट मित्रांची संगत लागली होती. वाटले आपणही एका रात्रीत कोट्याधीश व्हावे अशी स्वप्ने तो पाहू लागला. त्याच्यासाठी तो नको त्या व्यवसायात पडून कोट्याधीश ऐवजी तो भिक्षाधीश झाला. रस्त्यावर भीक मागण्याची पाळी त्याच्यावर आली. आपू, चरस, गांजा यांना तो बळी पडला. दुराचारी मित्रांच्या सहवासाने तो सट्टा, रेस, जुगार खेळू लागला. त्यात त्याने स्वतःजवळचे सर्व पैशाबरोबर कमलिनीचे दागिनेही घालवले. कमलिनी सुसंस्कृत, सुशील आणि सुस्वभावी स्त्री होती. तिला आपल्या नवऱ्याच्या वागणुकीचे वाईट वाटले होते. दुःखानंतर सुख येतच हा सिद्धांत तिला माहीत असल्यामुळे हे सगळे हाल सहन करतानाही ती परमेश्वराला श्रद्धा व विश्वास ठेवून ईश्वरभक्ती करीत होती. एके दिवशी दुपारी ती घरी विचार करीत बसली होती. त्यावेळी तिच्या दारी एक अतिथी आला. दरिद्री व दुःखाने अतोप्रत भरलेल्या आपल्या घरी कोण आले असेल बरं असा प्रश्न तिच्या मनात आला. पण घरी आलेल्या अतिथीस किमान चहा पाणी तरी द्यावे हा संस्कार बालपणीच तिच्यावर ठसला असल्याने ती अतिथीच्या स्वागताला उठली. ती पाणी घेऊन अतिथीला पाणी देण्यासाठी दरवाजात आली. अतिथी म्हणजे एक वयोवृद्ध माता होती. तरीही तिचा चेहरा तेजाने तळपळत होता. डोळ्यातून अमृत आणि चेहऱ्यावर प्रेम ओसाडून वाहत होते. माता भेटल्याचा एक अतीव आनंद तिला झाला. कमलिनी मातेला ओळखत नव्हती, तरी देखील त्या मातेला पाहताच तिला प्रसन्न वाटले.